आणि त्यावेळी जेलमध्ये मला गोपीनाथ मुंडेचा फोन आला होता की संजय घाबरू नको, गोपीनाथ मुंडे तुझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे तू संघर्ष कर, हा नेता तुझ्याबरोबर आहे. माणूस राजकीय व्यक्ती किती मोठा झाला तरी त्याच्या आतला कार्यकर्ता हा सातत्याने जिवंत असला पाहिजे. समाजाची सेवा करताना डोक्यात देश ठेवला पाहिजे. प्रथम राष्ट्र, समाज आणि मग पक्ष आणि मग मी स्वतः. संघर्षातून मी तयार झालेला कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता आयुष्यभर नेत्यासाठी झटतो, अहोरात्र काम करतो आणि त्याचंच मेहनतीचं फळ म्हणून तोही एक दिवस नेता बनतो. भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र झटणारे, अनेक आंदोलनामध्ये स्वतःच्या अंगावर केस घेणारे आणि भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरमधील मुख्य नेत्यात चेहरा म्हणून असणारे संजय केनेकर यांचा जीवनप्रवास आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी खास गप्पाही मारूया. पासून मी राजकारणाची माझी सुरुवात झाली. खरं तर कोणताच राजकीय वारसा मला नव्हता, परंतु जी सामाजिक बांधिलकीमध्ये जी समाजाच्या उपयोगी कामं करण्याची सवय लहानपणापासून लागली. खऱ्या अर्थानं एक त्यावेळेसचा काळ होता, म्हणजे हे जे हिंदूंचे सांस्कृतिक सण होते, होळी असो, गणेशोत्सव असो, यामध्ये समाविष्ट होऊन सर्वांकरता सार्वजनिक रूपाने काम करत सोशल वेगवेगळे कामं केलं. आणि त्यानुसार 1988ला शकुंतलाताई बोरसे म्हणून आमच्या माजी नगरसेविका होत्या आणि त्या नगरसेविका असताना खरं तर त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं आणि मला ते लाऊडस्पीकरमध्ये बोलायची खूप आवड होती. मग रिक्षात बसून लाऊडस्पीकर बोलणं, मग ते पॉम्पलेट चिटकवणं, पोलचिट लिहिणं, या प्रवाहात लागलो. अंबादास दानवे आताचे विरोधी पक्षनेता आणि मी, आम्ही दोघं बरोबर कामाला लागलो आणि 1988 पासून खऱ्या अर्थानं आम्ही या राजकीय चळवळीत सामील झालो. खऱ्या अर्थानं भूमिका सांगायची तर माणूस राजकीय व्यक्ती किती मोठा झाला तरी त्याच्या आतला कार्यकर्ता हा सातत्याने जिवंत असला पाहिजे. दोन भूमिका आहे. कोणत्याही वेळी समाजातल्या वंचित, उपेक्षित, पीडितासाठी खऱ्या अर्थाने अन्यायग्रस्तांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरणारा, आक्रमकपणे भूमिका घेऊन न्याय देणारा, वंचिताला, उपेक्षिताला न्यायासाठी सतत संघर्ष करणारा आणि सातत्याने लोकविमुख व्यक्तिमत्व असणारा तसा अर्थाने कार्यकर्ता असतो. परंतु आमची एक दुसरी रचना आहे. मी माझी एक स्वतःची रचना तयार केलेली की ज्या विचारासाठी आपण काम करतो तो विचार समाजामध्ये सामाजिक परिवर्तन करताना तो रुजवला पाहिजे. तो विचार, कारण समाजाची सेवा करताना डोक्यात देश ठेवला पाहिजे. प्रथम राष्ट्र, समाज आणि मग पक्ष आणि मग मी स्वतः, अशी भूमिका आहे. आणि त्या भूमिकेसाठी पक्षामध्ये, पक्षाच्या मीटिंगमध्ये गेला की तो कार्यकर्ता झाला पाहिजे आणि जेव्हा लोकात गेला की तो नेता झाला पाहिजे. 1988 पासून जेव्हा राजकीय चळवळीत समाविष्ट झालो त्यावेळपासून सातत्याने आयुष्यात संघर्ष झाला. कारण सत्ता ही जास्त काळ पाहायला मिळाली नाही.
तो मधला एकच छोटासा काळ होता 95 ते 2000चं, की जे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, तो काळ सत्ता बघितली. आणि आत्ताचा काळ देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते 2च काळ सत्ता बघितली. नाही तर सातत्याने 20 वर्ष संघर्षात गेले आणि जवळपास लोकांच्या, उपेक्षित वंचितांच्या, पीडितांच्या न्याय हक्कासाठी भांडताना जवळपास 50च्या वर केसेस अंगावर आले आहे, घेतले गेलेले आहे. आणि बऱ्याचशा काळात जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्ल्या. लाठ्या तर इतक्या खाल्ल्या की 3-3 दिवस ॲडमिट होतो. आणि त्यामुळं बराच काळ असा बघितला की पोलिसाची लाठी, पोलिसाचा जेल, रस्त्याचं आंदोलन, किंवा संघर्षासाठी अधिकाऱ्यांशी भांडणं, संघर्षासाठी लोकांवर सरकारी लोकांवर तुटून पडणं. म्हणजे ह्या ज्या आक्रमकपणे भूमिका होती, त्या आक्रमक भूमिका सातत्याने वारंवार, आणि त्यामुळे अनेक केसेस मध्ये तडीपाराच्या नोटीस आल्या, बऱ्याचशा अनेक केसेस अंगावर झालेल्या. नामांतरांसाठी जेलमध्ये होतो. पहिलेच SSC बोर्डाचं एक आंदोलन होतं, तिथं अटक झालो. 8 दिवस PCR होतो. इथं टेलिफोन दूरसंचाराची अवस्था वाईट झाली होती, तर त्या भटला काळं लावताना आंदोलन केलं. त्यावेळेस 8 दिवस PCR होतो. PCR आणि MCR हेच नशिबी होतं जास्त काळ. आणि त्यामुळं सातत्याने संघर्षामध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन केलं, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस लाठीचार्जामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मी जखमी झालो होतो. बेरोजगारांचं आंदोलन केलं, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी मला जखमी केलं होतं. आणि त्यामुळं सातत्याने पोलिसाशी संघर्ष हा आयुष्यात राहिला. आणि संघर्षातून मी तयार झालेला कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळं लोकात गेला नेता असतो, आणि समाजाच्या वंचिताचे आक्रमकपणे जेव्हा उभारतो तेव्हा कार्यकर्ता होतो, आणि जेव्हा काही पुढं लिडरशिपकडे नेता होतो, पक्षाचे कामं करताना कार्यकर्ता होतो. जीवनामध्ये 1988पासून सुरुवात केल्यामुळं भारतीय जनता पार्टीची स्थापनाच मुळात 1985ला झाली होती. त्यामुळे काही मोठा काळ नाही आहे. आणि त्यामुळं जवळपास फक्त मी धरमचंद चोरडिया आमचे सेकंड संघटन मंत्री होते. पहिले वसंतराव भागवत होते, त्यांना पाहायचं मला काही हे मिळालं नाही आहे, मला संधी मिळाली नाही. परंतु धरमचंद चोरडियापासून शरदभाऊ कुलकर्णी, हरिभाऊ बागडे, रामभाऊ गवांडे, ही जी जुनी मंडळी होती सगळी, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जयसिंगराव गायकवाड सगळी मंडळी होती. निश्चितपणे गोपीनाथरावसारखा एक बहुआयामी नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं होतं. आणि तो कार्यकर्त्या मनाचा माणूस होता. निश्चितपणे महाराष्ट्राच्या वाड्यात अंड्यावर सत्ता नेण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. आणि संघर्षशील नेतृत्व, सातत्याने संघर्षात राहणारे नेतृत्व, त्यांनी संघर्षशील कार्यकर्ते महाराष्ट्रात घडवले. एक प्रसंग असा होता, मला माझ्या जीवनात आठवतो. कार्यकर्त्यासाठी बनलेलं नेतृत्व म्हणून एक प्रसंग आहे की तसं तर गोपीनाथरावांच्या बरोबर जितक्याही गोपीनाथरावांनी पक्षासाठी संघर्ष यात्रा काढल्या, मग ती म्हणजे घृष्णेश्वर ते तुळजापूर, ती शेतकरी संघर्ष यात्रा, गोदावरीला जेव्हा पूर आला होता तर गोदा यात्रा, या सर्व यात्रेमध्ये मी समाविष्ट होतो आणि प्रमुख भूमिकेत होतो. आणि त्यामुळे गोपीनाथरावांच्याबरोबर फार जवळून संबंध आलेला आहे. कार्यकर्त्यासाठी झटणारा, कार्यकर्त्यासाठी भांडणारा नेतृत्व होतं. एक काळ असा होता की जेव्हा गोपीनाथरावांनी अजित पवारांनी जनतेविषयी उद्गिन्न होऊन जे उद्गार काढले होते की पाण्याच्या संदर्भात, त्यावेळेस गोपीनाथरावांनी हल्लाबोल केला होता अजित पवारांवर. तेव्हा अजित पवारांचे काही युवक, राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते
गोपीनाथराव मुंडेंचा पुतळा जाळण्यासाठी शहानूर मियाँ दर्ग्याच्या चौकात जमले होते. त्यावेळेस ते 101 युवक कार्यकर्ते होते आणि आम्ही 8-10 मुलं होतो. जेव्हा आम्हाला सांगितलं की हे गोपीनाथ मुंडेंचा पुतळा जात आहे तेव्हा आम्ही, आणि सत्ता होती राष्ट्रवादीची, आणि राष्ट्रवादी सत्ता असताना गोपीनाथ रावांचा पुतळा जाळणं, त्याच्यात पोलिसांची मदत घेऊन त्यावेळेस आम्ही 8-10 पोरांनी या 100 पोरांवर अटॅक केला आणि गोपीनाथ मुंडेंचा पुतळा हिसकवण्याची हिंमत या संजय केनेकरनं दाखवली. त्यावेळेस मला, म्हणजे मी पोलिसांवर हमला केला, कारण पोलीस ही पुतळा जाळण्यास मदत करत होते. त्यावेळेस मी पोलिसांवर हमला केला तर पोलिसांनी मला इतकं मारलं की मला चालता येत नव्हतं, आणि त्याच मारल्याच्या परिस्थितीत मला जेलमध्ये टाकलं होतं मुकुंदवाडीच्या. आणि त्यावेळेस जेलमध्ये मला गोपीनाथ मुंडेचा फोन आला होता की संजय घाबरू नको, गोपीनाथ मुंडे तुझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे तू संघर्ष कर, हा नेता तुझ्याबरोबर आहे. एवढंच वाक्य होतं, आणि त्या वाक्यानं माझं मारलेलं दुःख हे मला कधीच कळालं नाही. 2 लोकांचं जाणं मला चटका लागून गेलेलं आहे. एक गोपीनाथ मुंडे गेले, ते फार मोठा जीवाला चटका लागून गेलेला आहे. त्याच्यात पक्षाचं नुकसान झालेलं आहे, महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे, आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचं बरंच नुकसान झालेलं आहे, सावली हरपलेली. विषयात दुसरं, सूर्यभानजी वांडे पाटलासारखा एक कर्तव्यदक्ष, तत्वनिष्ठ महानुभव म्हणेल मी, हा चालल्या गेल्यामुळं शरदभाऊ कुलकर्णीसारखा सर्वव्यापी कार्यकर्त्याला जपणारा व्यक्ती, आणि संघटना काय असते, परिवार काय असतो हे त्यांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे ही माणसं गेल्यामुळं खूपच दुःख झालेलं आहे. या देशामध्ये जे स्वप्न पाहिलं होतं, अंधेरा छटेगा और कमल लहराएगा, जे स्वप्न अटलजीनं पाहिलं होतं ते पंतप्रधानांनी, नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं, तो आनंदाचा क्षण आहे. दोन्ही नेते, एक सांगतो, दोन्ही नेते दूरदृष्टीचे नेते, आणि खऱ्या अर्थानं विवेक, चातुर्य, प्रामाणिकपणा आणि स्वच्छ चरित्र या 2 नेत्याकडे बघून पाहायला मिळतं. त्यामुळं ही स्वच्छ चरित्राची नेते आहे, कोणातही हिंमत नाही आहे यांच्यावर बोट उघडण्याची. त्यामुळं निश्चितच मला माझ्या नेत्याचा अभिमान पण आहे आणि स्वाभिमान पण आहे.